अमाइन्सच्या प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज यासोबतच आपण जेव्हा इंटेक्स्ट क्वेश्चन्सचा एक सेक्शन कंप्लीट केला आणि या इंटेक्स्ट क्वेश्चन्सच्या सेक्शनमध्येच प्रामुख्यानं आपण जसा भाग समाविष्ट करतो त्यामध्ये आज आपला जो व्ह्यू आहे NCERT एक्सरसाइज जे आहे आणि त्यामध्ये काय होईल की लिहायला वेळ लागतो म्हणून मी ते बोर्डवर लिहून ठेवले. ते प्रत्येक पार्ट तुम्हाला कन्व्हर्जनचा एक्सप्लेन करतोय. NCERT एक्सरसाइज मध्ये कसं असतं की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा कुठलाही सेक्शन येतो आणि म्हणून एका भागाचा वापर करत असताना NCERT एक्सरसाइज मध्ये आता मी हा एवढा स्पेस रिकामा ठेवलाय, नंतर ते स्टील करून तुम्ही सगळं सोडून घ्यायचं. हा भाग रिकामा याच्यासाठी ठेवला. मी 3 कन्व्हर्जन्स तुमच्या समोर ठेवलेले आहेत. महत्त्वाचे द मोस्ट इम्पॉर्टंट कन्व्हर्जन्स आहेत आणि यामध्ये पहिलं कन्व्हर्जन आहे हेक्सेन नायट्राइल इनटू 1 अमायनो पेंटेन. असं हे कन्व्हर्जन आहे. पहा एकदा व्यवस्थित लक्ष द्या. हेक्सेन नायट्राइल इनटू 1 अमायनो पेंटेन हे आहे कन्व्हर्जन. एका भागामध्ये मी इथं एक रिएक्शनचा फॉर्मॅट तयार केला. इथे हा 1 कार्बन, हे 4 आणि हा एक 5 सॉरी 6 कार्बन असणारा हा नायट्राइल म्हणून त्याचं नाव दिलं आपण हेक्सेन नायट्राइल. हा सायनाइड पण आहे. तुम्हाला जर याचं नाव द्यायचं असलं असतं तर तुम्ही त्याला पेंटेन सायनाइड असं म्हणता, पेंटाइल सायनाइड असं म्हणलं असतं. मग आता या परिस्थितीमध्ये हा हेक्सेन नायट्राइल ज्याकडे 6 कार्बन आहेत हा असणारा भाग आपल्यासाठीच्या कंडिशन मध्ये आपण त्याला H3O+ टाकलं. आता मी काय लिहून ठेवल्याच्या नंतर प्रत्येक भाग एक्सप्लेन करतोय. तर आता इथं काय केलंय मी की हा सायनाइड आहे, हा C ट्रिपल बॉन्ड N. आजचा सेक्शन आपण वेगळ्या पद्धतीने हँडल करणार आहोत. काय प्रोसेस झालेली आहे ड्यूरिंग द कन्व्हर्जन. सायनाइड आहे, कुठलाही अल्काइल सायनाइड किंवा हा R घेतला अल्काइल सायनाइडचं जर हायड्रोलायसिस H3O+ म्हणजे हायड्रोलायसिस, हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर. मग तो H3O+ कसं काय आला तर ऍसिड ॲरेनियसनं कन्सेप्ट एक्सप्लेन करत असताना सांगितलं की द कंपाउंड्स व्हिच गिव्स H+ आयन इन ॲक्वियस सोल्युशन आर नोन ॲज ॲसिड्स. पण एक महत्त्वाचा कन्सेप्ट असा आहे की हा जो H+ आयन असतो हा H+ आयन हा पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर तो प्रोटोनियम आयनच्या फॉर्ममध्ये असतो. कारण त्याचा H+ हा वॉटर सोबत H2O+ H+ म्हणून हा H3O+ प्रोटोनियम आयन. आणि पण प्रोटोनियम आयन म्हणजेच हायड्रेशन म्हणजे हायड्रोलायसिस म्हणजेच ॲसिड हायड्रोलायसिस. आणि मग हे कसं करू शकतो आपण. हे करत असताना तुम्हाला डायल्यूट H2SO4 अथवा डायल्यूट HCl चा वापर करावा लागेल. काय असेल डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेट. द सबस्टन्स which have the more percentage of water is the dilute while the substance which has the less percentage of water is known as a concentrate. मग आता डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटच्या भागामध्ये H2 ऍड करत असताना कार्बन आणि नायट्रोजन मध्ये तुम्ही काय ऍड करत आहात H2O. लक्ष द्या, हा कार्बन आणि नायट्रोजनचा ट्रिपल बॉन्ड आहे. पहिल्या सेक्शन मध्ये सांगितल्याप्रमाणे त्यातला एक सिग्मा बॉन्ड आहे, 2 पाय बॉन्ड आहेत. एक सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड जे आहे यामध्ये प्रामुख्यानं H2O चा मॉलिक्यूल टाकल्याच्या नंतर पाण्याचा मॉलिक्यूल बघा मी कसा ऍडजस्ट करतोय. हा पाण्याचा मॉलिक्यूल असा लिहितोय आणि हा लिहित असताना हा या पद्धतीने जाईल असा. आता या प्रोसेसचा वापर करत असताना पाण्याचा दुसरा मॉलिक्यूल जो आहे हा मी असा लिहितोय. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने त्याला अरेंज करून घेऊ शकतो आपण. म्हणून हा सेक्शन लक्षात ठेवा. मग हा बॉन्ड तिसरा तुटला, याला हा OH आणि याला हा H. लक्ष द्या रिएक्शन मध्ये काय झालं. हा कार्बन हा R आहे, हा कार्बन आहे. याचे 3 बॉन्ड कसे जोडले आपण, हे 2 आणि हा 1 असा दिलाय. काळजीपूर्वक पाहिल्याच्या नंतर हा 2 बॉन्ड असणारा ऑक्सिजन याला इथे जोडला, हा हायड्रॉक्सी OH ग्रुप इथे जोडला. बॉन्ड तुटत असताना एका नायट्रोजनला 3 अर्धे बॉन्ड होते, त्याला 3 हायड्रोजन मिळाले आणि अशा पद्धतीनं त्याचं रूपांतर हे NH3 म्हणजे अमोनियामध्ये झालं. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आज दिसायला 3च रिएक्शन दिसतात पण फार महत्त्वाच्या आहेत. याच्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की C ट्रिपल बॉन्ड N अमाइन्स टॉपिक मध्ये आपण काय केलं होतं. अमाइन्स टॉपिक मध्ये याचं रिडक्शन केलं. याचं रिडक्शन झाल्यावर काय होतं CH2NH2 व्हायचा. आजच्या सेक्शन मध्ये काय झालं, आज एक नवीन कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळाला. सायनाइडचं आपण जर हायड्रोलायसिस जर केलं
तर ऍसिड आणि ती कार्बोक्झायलिक ऍसिड मिळतात. म्हणजेच आपल्याला अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्झायलिक ऍसिड मध्ये एक महत्त्वाची प्रिपरेशन मेथड आहे. तुम्ही ऍसिड हायड्रोलायसिस जसं केलं तसंच अल्कलाइन हायड्रोलायसिस देखील तिथं करू शकता. एक H2O आणि एक NaOH जर टाकला तर मात्र रिएक्शन एकाच्या ऐवजी 2 स्टेप मध्ये होईल. पहिल्या स्टेप मध्ये सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड तयार होईल, त्याच्यामध्ये HCl टाकल्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये तो भाग तयार होईल. ही झाली पहिली प्रोसेस. आता या प्रोसेसचा वापर करत असताना ज्या बेसिक प्रॉपर्टीज तुम्ही पाहता तर याचा वापर हा प्रामुख्यानं ज्या कंडिशन मध्ये आपण करतो C ट्रिपल बॉन्ड N कन्वर्टेड इनटू C डबल बॉन्ड OH. ऑब्जेक्टिव्ह पॉइंटचा विचार केला तर कार्बनचं हायब्रिडायजेशन हे sp आहे, या कार्बनचं हायब्रिडायजेशन sp2 आहे आणि सॅच्युरेशन जे आहे हे कमी झालं, ट्रिपल बॉन्ड वाला डबल बॉन्ड मध्ये कन्वर्ट झाला आणि मग तुम्हाला हे जे इथं पाहायला मिळतं की हा ट्रिपल बॉन्ड असणारा C ट्रिपल बॉन्ड N चं रूपांतर COH मध्ये. कसं आलं लक्षात आलं आता? हा एक महत्त्वाचा बेसिक पॉइंट जो आहे हा प्रामुख्याने लक्षात ठेवा. हा COH आल्याच्या नंतर हेक्सेन नायट्राइल कसा आला? 6 कार्बन असणारा पार्ट आहे नायट्राइल म्हणजे 3 अर्धे बॉन्ड असणारा नायट्रोजन जोडायचा. आता हा झाला आपला पहिला कन्वर्जनचा पार्ट. तुमच्या समोर तो भाग असा ठेवतोय, स्टॉप करून तुम्ही हे लिहून घ्यायचे. नंतर आता हा झाल्याच्या नंतर मला दुसऱ्या स्टेपला यायचंय. दुसऱ्या स्टेपला येत असताना आपण त्या ऍसिडवर PCl5 ची रिएक्शन केली. आता एक PCl5 ची रिएक्शन केल्याच्या नंतर काय लक्षात आलं? लक्ष पहा इथं हा OH जो आहे हा Cl मध्ये रूपांतर झाला. आता इथे एकच भाग आहे असं नाही, तुम्ही PCl5 च्या ऐवजी जर ज्या रिएक्शन मध्ये तुम्हाला OH हा काढून जर Cl टाकायचा असेल, असा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास असा केला पाहिजे. असा अभ्यास करताना तुम्हाला एक लक्षात पॉइंट येतो की ज्या वेळेला आपल्याला सबस्टिट्यूशन काय आहे हे जर समजलं तर आपल्याला अडचण येणार नाही. या रिएक्शन मध्ये जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही PCl3 वापरू शकता, तुम्ही PCl5 वापरू शकता, तुम्ही SOCl2 वापरू शकता, तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरू शकता. पॅरलली आपल्याला एका कन्वर्जनचं रूपांतर करत असताना काय काय होतं हे लक्षात आलं पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा भाग आपल्याला कन्वर्जन मध्ये पाहायला मिळतो. तसा मी इथं काय ठेवला? OH सोबत PCl3. आता PCl5 म्हणजे समजा हा तुम्ही कार्बोक्झायलिक ऍसिड घ्या, हा समजा हा C डबल बॉन्ड OH आणि हा R असा घेतला आणि माझी रिएक्शन जर मी PCl5 सोबत जर याची केली तर काय होते लक्षात घ्या. तुम्हाला मी कंप्लीट पार्ट दाखवतोय. हा PCl5 हा झाला कन्वर्जनचा भाग. इथे OH आल्याच्या नंतर हा R C डबल बॉन्ड O हा Cl प्लस हा OH गेलाय बघा इथून आणि PCl5 सोबत रिएक्शन झाली की कंपल्सरी लक्षात ठेवायचं POCl3 हा बाय प्रोडक्ट असतो आणि बाहेर पडतो HCl. म्हणजे केवळ तुम्हाला इथे एक कन्वर्जन आलं नाही पाहिजे तर काय होतं? OH ची जागा Cl घेत असताना PCl5 चं रूपांतर कसं होतं? जर तुम्ही PCl3 वापरला असता तर 3 ऍसिड वापरावे लागले असते, POH टेकन थ्राइस तयार झाला असता. SOCl2 वापरला असता तर SO2 आणि HCl डार्सन्स मेथड आहे, सगळ्यात चांगली मेथड आहे. कारण SO2 आणि HCl जे आहेत हे गॅसियस फॉर्म मध्ये असतात. जर तुम्ही HCl वापरला असता तर कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरावं लागेल, अनहायड्रस Cl2 वापरावं लागेल आणि याला ल्युकास रिएजंट असं म्हणलं जातं. ज्या रिएक्शन मध्ये OH अल्कोहोलवर प्रामुख्याने ही रिएक्शन असते. अल्कोहोलवर कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि Cl2 ची रिएक्शन म्हणजे ल्युकास टेस्ट डिस्टिंग्विश करण्यासाठी देखील प्रामुख्याने वापरली जाते. हा झाला आपला इथपर्यंतचा पार्ट. आता तुम्ही काय केलं या कन्वर्जन मध्ये? हा तुम्ही OH जो आहे याच्या जागेवर Cl टाकला. आता Cl टाकल्याच्या नंतर आपण त्याच्यावर केला अमोनिया. अमोनियाची रिएक्शन करत असताना हा H आणि हा Cl हा गेला HCl आणि हा HCl गेल्याच्या नंतर हा आला NH2. या रिएक्शन बद्दल मी काही जास्त एक्सप्लेन करत नाही कारण अमाइड फॉर्मेशन मध्ये आपण या टॉपिक मध्ये याच्याबद्दल खूप छान असा अभ्यास केलेला आहे. मग हा NH2 आल्याच्या नंतर आता आलो आपण Br2 आणि KOH या रिएक्शनच्या फॉर्मॅट मध्ये आणि हा Br2 आणि KOH दाखवत असताना ही रिएक्शन पण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीची रिएक्शन. परत एकदा इथे रिपीट दाखवतो मी. हा R C डबल बॉन्ड ONH2 मी जनरल रिएक्शन एक्सप्लेन करतोय. Br2 आणि KOH ही रिएक्शन माझी तिसरी वेळ आहे ही रिएक्शन समजून सांगण्याची. रिएक्शन महत्त्वाची असल्या कारणानं ज्या वेळेला
तुम्हाला हा सी डबल बॉन्ड को ग्रुप हा बुडवायचा असतो. म्हणजेच अमाइड पासून हा कमी कार्बन असणारा अमाइन तयार करायचा असताना हॉफमन्स डिग्रेडेशन असं म्हणायचं. हॉफमन्स डिग्रेडेशन मध्ये हा जात असताना आपण प्रामुख्यानं परत एकदा रिपीट सांगतोय, OH जे आहेत हे 4 OH होते, हा एक H2O गेला, हा एक H2O गेला. या सी डबल बॉन्ड कोनं हे 2 ऑक्सिजन घेतले म्हणजे असं रूपांतर कशात झालं, CO3 मध्ये झालं. या 4 पैकी 2 K याच्यामध्ये गेले. हा इथे कोण उरला, हा RNH2 उरला प्लस आता इथे कोण उरला, हा CO3 जो आहे हा K जातो, K2CO3 2KBr. हा एक सिम्प्लिफाइड फॉर्म दाखवत असताना लक्षात घ्या. आणि वॉटर मॉलिक्यूल 2H2 2KBr आणि 2H2O. कोणती रिएक्शन आहे ही, हॉफमन्स डिग्रेडेशन रिएक्शन. आणि म्हणून आपलं कन्वर्जन होतं हेक्सेन नायट्राइल इनटू 1 अमायनो पेंटेन. यामध्ये एक लक्षात ठेवायचं की एक कार्बन कमी असणारा तुम्ही भाग तयार केला, प्रामुख्यानं डिग्रेडेशन रिएक्शनचा भाग केला आणि हे झालं आजचं आपलं पहिलं कन्वर्जन. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या कन्वर्जन मध्ये जात असताना लक्षात घ्या, तुम्हाला एकदा हे कन्वर्जन याच्या आधी पण झालेलं आहे, आता एकदा रिपीट एकदा एक्सप्लेन करतोय. आणि या कन्वर्जन मध्ये प्रामुख्यानं तुम्हाला इथेन अमाइन इनटू मिथेन अमाइन हा कन्सेप्ट आहे. मी परत रिएक्शन सांगण्याचं कारण असं आहे की तुम्हाला तो भाग लक्षात यावा. इथेन अमाइन हा भाग आपण या स्वरूपात दाखवला, CH3 हा CH2 हा NH2. ठीक आहे. HNO2 असं लिहिलंय पण NaNO2 आणि HCl इन प्रेझेन्स सॉरी ॲट द टेम्परेचर 273 ते 278 केल्विन टेम्परेचरला ही रिएक्शन होत असताना तिथं नायट्रस ऍसिड हा आपण होनोच्या स्वरूपात लिहिला. आठवला का, होनो. हा बॉन्ड तुटल्याच्या नंतर हा एक बॉन्ड तुटला, हा एक बॉन्ड तुटला आणि हा CH3 हा CH2 हा OH हा N2 आणि हा H2. रिवर्बन्स नायट्रोजन टेस्टनुसार प्रायमरी अमाइन हे अल्कोहोल आणि नायट्रोजन देतात. आणि का रिएक्शन त्यानुसार मी पहिल्या स्टेप मध्ये काय तयार केला, इथाइल अल्कोहोल तयार केला. लक्ष द्या मी काय केलंय आज, एक कन्वर्जन कसं आहे ते दाखवतोय. आता मला पुढचं कन्वर्जन फार महत्त्वाचं असल्या कारणानं तो भाग स्टॉप करून बघायचा काय झाला, तो जुनाच आहे आपला. आता इथाइल अल्कोहोल तुमच्यापाशी तयार झालेला आहे. हा इथाइल अल्कोहोल जो आहे हे कन्वर्जन तुमच्यासाठी नवीन आहे. एव्हाना आपण त्याचा वापर अल्कोहोल मध्ये जरी केलेला असला तरी हा एकदा अल्कोहोल मध्ये आपल्याला तो सेक्शन झालेला आहे. हा OH हा OH सॉरी हा H K2Cr2O7 लिहित नाही मी, हा नेसंट ऑक्सिजन देण्याचं काम करतात. हा OH च्या कार्बनला जोडलेला असतो त्याला अल्फा कार्बन असं म्हणायचं. OH च्या कार्बनला जोडलेला असतो तो अल्फा कार्बन आणि K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, नेसंट ऑक्सिजन देतात आणि फक्त त्याच अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करू शकतात ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन आहे. पहा व्यवस्थित लक्ष द्या, हा ऑक्सिजन आला इथे, हा तयार झाला, हा CH3 हा OH हा OH आणि हा H. अशा पद्धतीनं ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर हा ऑक्सिजन ऍड आला. पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये एका कार्बनवर 2 OH राहू शकत नाहीत आणि म्हणून तिथून H2O बाहेर जातो. हा गेला H2O आणि हा H2O गेल्याच्या नंतर हा तयार झालेला भाग जो आहे हा मी इथं दाखवतोय. हा CH3 हा C डबल बॉन्ड O आणि हा H. आता इथं कसं केलं मी, इथे डायरेक्ट तुम्हाला ऍसिटिक ऍसिड दाखवला पण मुद्दाम आता मी दोन्ही रिएक्शन्स लक्षात ठेवा. परत काय होतं, परत एक ऑक्सिडेशन होतंय आणि परत ऑक्सिडेशन झाल्यानंतर हा ऑक्सिजन जो आहे हा इथे येतो आणि हा CH3 हा C डबल बॉन्ड O हा OH. हा झाला ऍसिटिक ऍसिड. कोणतं कन्वर्जन आहे, हा इथाइल अल्कोहोल टू ऍसिटिक ऍसिड हे कन्वर्जन. अतिशय सिम्प्लिफाइड लँग्वेज मध्ये आपण हा भाग एक्सप्लेन केला. हा भाग कसा असायला पाहिजे लक्षात घ्या. अल्कोहोलचं प्रायमरी अल्कोहोल हा कन्सेप्ट काय आहे, when primary alcohols are oxidized by K2Cr2O7 plus dilute H2SO4 first gives the aldehyde and then whichever oxidation gives the carboxylic acid. बरं हे ऑक्सिडेशन करताना ही टेस्ट डिस्टिंग्विश टेस्ट असते. कारण आता आपण NCERT क्वेश्चन्स घ्यायलो, हे NCERT क्वेश्चन्स घेत असताना एक लक्षात ठेवायचं
की प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्याच्या नंतर त्यापासून तयार होणारा करस्पॉन्डिंग अल्कोहोल हा सेम कार्बन असणारा असतो. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर त्यापासून मिळणारा करस्पॉन्डिंग ऍसिड जो असतो हा कार्बनची संख्या 1 न कमी असते आणि टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर त्यापासून मिळणारा करस्पॉन्डिंग अल्कोहोल हा 2 कार्बन. ठीक आहे. मग आता आजच्या सेक्शन मध्ये आपण हा ऍसिड पर्यंत आलो. लक्षात घ्या. परत मी काही दिलं इथे रिएक्शन मध्ये परत हे समजून सांगतो तुम्हाला. हा ऍसिड आहे त्याच्यावर अमोनियाची रिएक्शन झाल्यावर हा तयार झाला. हा ऍसिटिक ऍसिड, हा अमोनिया. लक्ष द्या. हा ऍसिड आहे. आता आपण या टॉपिक मध्ये काय पाहिलं, अमाइन्स आर बेसिक इन नेचर आणि ऍसिड आणि बेस हे एकत्र आल्याच्या नंतर हा CH3 हा C डबल बॉन्ड होतो आणि हा NH4. अमोनियम ऍसिटेट हा एक सॉल्ट तयार झाला तिथं आणि हा अमोनियम ऍसिटेट जो आहे ऍसिड आणि बेसच्या रिएक्शन पासून तयार झालेला सॉल्ट. याला पुढे काय केलं आपण, पुढे हीट केली असता हा 2 हायड्रोजन जे बेसिकली एका सेक्शनचा वापर करत असताना जेव्हा आपण एक रिएक्शनचा फॉर्मॅट वापरतो त्या सेक्शन मध्ये एक लक्षात ठेवा, अमोनियम ऍसिड हा जो आहे हा ऑक्सिजन. इथे लक्षात आपला एकदा एक ऑक्सिजन लिहायचा राहिला, हा ऑक्सिजन. मग हा काय करतो, हे 2 हायड्रोजन्स जे आहेत ते ऑक्सिजनला घेऊन जातात आणि अमोनियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिडचं रूपांतर आता ऍसिड अमाइड मध्ये झालं. हे ऍसिड अमाइड इथे आहे, हा ऍसिड अमाइड. आणि आता ही पुढची रिएक्शन मला समजून सांगायची गरज नाही. हॉफमन्स डिग्रेडेशनचा वापर केल्याच्या नंतर हा C डबल बॉन्ड जो आहे हा निघून जातो आणि याचं कन्वर्जन जे आहे हे CH3 NH2 मध्ये होतं. अशा पद्धतीचा प्रामुख्याने भाग हा रिएक्शनच्या फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळतो. आता आज आपण NCERT एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे 2 पार्ट्स जे आहेत हे कंप्लीट केले. आता आपल्याला जो तिसरा क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन कडे जायचं आहे, पण सलगच त्याच्यासोबत आणखी एक क्वेश्चन मी पुढच्या भागामध्ये टाकतो आणि त्याला कंटिन्यू करतो. अशा पद्धतीने NCERT एक्सरसाइज मध्ये केवळ एकच क्वेश्चन एकच फॉर्मॅट हा दिलेला नाही, तर सर्व कन्व्हर्जन्स हे महत्त्वाचे आहेत, CET पॉइंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे व्यवस्थितपणे लिहून कसं आलं हे भाग करायचा, कुठले एजंट्स वापरले हा भाग करायचा. हे जे कन्वर्जन आहे हे पुढच्या लेक्चरमध्ये मी कंप्लीट